इथून पुढे आपल्याला सुरुवात होताना पाहायला मिळते, जिथे आघाडीला आलेली जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल होताना पाहायला मिळेल. सुशांत मोकल यांच्या समवेत विजय घाणेकर मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहेत. त्यामुळे इथून पुढे धावसंख्येला हेही फार महत्त्वाचं असणार आहे, फार मजा येणार आहे. कारण का इथून पुढे अगदी आपण पाहतोय ही खेळपट्टी बॅटिंगसाठी नंदनवन आहे. त्यामुळे आपण अगदी पहिल्या दिवसामध्ये जिथे 94 धावसंख्येचा पाठलाग करायचा होता, फक्त आणि फक्त अगदी आपण पाहतोय 25 बॉलमध्ये 95 धावा इथून पुढे बनवल्या गेल्या होत्या. त्यामुळे इथून पुढे आता या धावसंख्येचा पाठलाग कशा पद्धतीने होईल ते तुम्हाला सर्वांना पाहायचं आहे. स्ट्रायकिंग एंडला अगदी आपण पाहतोय रायगड भूषण सुशांत मोकल मैदानाच्या आतमध्ये बाउंड ट्रॅक वरती षटक क्रमांक पहिला तळण्यासाठी स्विंग किंग जयेश केरकर मैदानाच्या आतमध्ये दाखल झाले आहेत. रायगड प्रीमियर लीग पर्व पहिलं ज्याने खऱ्या अर्थानं गाजवलं होतं तो मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. एक बिग बॅटल अगदी आपण पाहतोय, सर्वजण सज्ज उभी आहेत. 24 बॉल जिंकण्यासाठी 76 धावसंख्येची गरज. पाठलागाला होते सुरुवात. पहिला बॉल अगदी आपण पाहतोय आक्रमण करायचं होतं बॅटची आतलीकडे गेल्यानंतर डायरेक्ट हिटचा प्रयत्न. डायरेक्ट हिटचा प्रयत्न आणि त्याच वेळेला अगदी आपण पाहतोय सरपंच विजय घाणेकर यांना इथून पुढे मैदानाच्या बाहेर यावं लागेल. पहिल्या बॉलवरती धक्का क्रमांक पहिला होतोय बाद. थँक्यू. अगदी आपण पाहिलं ऍक्शन रिप्ले मध्ये बॅटची गडा घेतली होती. त्यानंतर अगदी आपण पाहतोय 30 सर्कल मध्ये बॉल अडवला गेला होता. ओमकार महाडिक तिथे होते आणि त्यांच्या माध्यमातून डायरेक्ट हिटचा प्रयत्न आणि त्याच वेळेला विजय घाणेकर मैदानाच्या बाहेर. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये अगदी आपण पाहतोय मुळगाव खोपोलीला बिलॉंग करणारे शुभम मैदानाच्या आतमध्ये दाखल झाले आहेत. षटकातील आपण पाहतोय पुढचा बॉल. हा खूप टप्प्याचा बॉल होता, त्याच्यावरती अगदी आपण पाहतोय शॉर्ट पूल करायचं होतं. एक धाव मैदानाच्या आतमध्ये येताना पाहायला मिळते, जिथे पाठलाग करायचंय 76 धावसंख्येचा. त्यामुळे इथून पुढे आता कशा पद्धतीची बॅटिंग होईल तेही पाहावं लागणार आहे. मांडणारी षटक क्रमांक पॉवर प्लेचं पहिलं मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. सुशांत मोकल अगदी आपण पाहतोय स्ट्रायकिंग एंडला बॅटर. समोर आपण पाहतोय जयेश केरकर. यावेळेला आपण पाहतोय बॅकफुटला आले, स्क्वेअर कट करण्याचा प्रयत्न. वन बाउन्स ओव्हर द रोप डीप बॅकवर्ड पॉइंट बाउंड्री लाईनला क्लिअर करणारा राहुल स्पोर्ट्स ब्रँडेड चौकार. अगदी आपण पाहतोय बाहेरच्या दिशेने बॉल घेतला आणि त्यानंतर हल्ला चढवला गेला, चौकार आलाय. टीमची धावसंख्या तळपकडवरती पाहायला मिळते, जाऊन पोहोचली आहे 5 या आकड्यावरती. 5ला 1 सध्याची परिस्थिती. यासाठी जयेश केरकर ओळखले जातात आणि त्याच वेळेला अगदी टप्पा पडला. थोडासा लेट स्विंग आपल्याला होताना पाहायला मिळाला. टप्पा पडला, बाहेरच्या दिशेने बॉल मार्गस्थ होताना पाहायला मिळाला आणि त्यानंतर अगदी आपण पाहतोय डॉट बॉल मैदानाच्या आतमध्ये. पॉवर प्लेचं षटक आहे. इथून पुढे चांगल्या पद्धतीची बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये करावी लागणार आहे. समोर देखील अगदी आपण पाहतोय चांगला ताकदवान संघ. याही वेळा अगदी आपण पाहतोय पुन्हा एकदा बॅकफुटला आले आणि त्यानंतर वन बाउन्स सीमारेषेच्या पलीकडे जाताना पाहायला मिळतोय आणखीन एक दमदार चौकार. थँक्यू. गोलंदाजाची वाट लावण्यासाठी सुशांत मोकल मैदानाच्या आतमध्ये आपल्याला दाखल होताना पाहायला मिळत आहेत, परंतु समोर जयेश आहेत.
5 चेंडूमध्ये अद्यापर्यंत फक्त धावा खर्च केल्यात 9. शेवटचा बॉल षटक क्रमांक 1 मधील अगदी आपण पाहतोय राईट मूव्ह द विकेटने 2 खेळाडू 30 सर्कलच्या बाहेर, एक लॉंग ऑफ आणि त्याचबरोबर एक लॉंग ऑनला खेळाडू आपल्याला पाहायला मिळत आहेत. शेवटचा बॉल खोलात टाकला होता, परफेक्ट यॉर्कर मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय आणि त्याच वेळेला जास्तीचं काय मिळणार नाहीये. फक्त आणि फक्त जयेश केरकर याने धावा खर्च केले 10. 1 विकेट त्यांच्या नावावरती पाहायला मिळते. षटक क्रमांक पहिला आले संपुष्टात. इथून पुढे 18 बॉल सगळे बाकी असणार आहे. 18 मध्ये जिंकण्यासाठी 66 धावसंख्येची गरज. 22च्या सरासरीनं बॅटिंग इथून पुढे. अगदी आपण पाहतोय बॅटिंग करणारा संघ स्मरण 11 अतकरगाव या संघाला करावी लागणार आहे 18 बॉल जिंकण्यासाठी 66 धावसंख्येची गरज. येस, थँक्यू. नवीन गोलंदाज मैदानाच्या आतमध्ये आपल्याला समीर दाखल होताना पाहायला मिळतील. अगदी आपण पाहतोय पुणे जिल्ह्यातील हे खेळाडू मनोज मैदानाच्या आतमध्ये बाउंड ट्रॅक वरती आपल्याला दाखल होताना पाहायला मिळत आहेत. षटक क्रमांक 2 हाताळण्यासाठी समोर आपण पाहतोय सुशांत मोकाल. ओ पहिला बॉल समोरच्या दिशेने आक्रमण केलंय. बिग हिट लॉंग ऑफला क्लिअर करणारा सुशांत मोकाल यांच्या बॅट मधून आणखीन एक दमदार षटकार. यस, थँक्यू. अगदी आपण पाहिला ओव्हर पिच बॉल आणि त्याच्यावरती अक्षरशः तुटूनच पडले. पहिल्या बॉल वरती षटकार आलाय. दुसरा तर अगदी आखूड टप्प्याचा वेट अँड वॉच ची पॉलिसी मैदानाच्या आतमध्ये लॉंग लेग बाउंड्री लाईनला क्लिअर करणारा लगातारचा दुसरा धमाका षटकार. अगदी आपण पाहतोय पहिल्या षटकामध्ये फक्त आणि फक्त 10 धावा होत्या आणि त्यानंतर अगदी आपण पाहतोय षटक क्रमांक 2 हाताळण्यासाठी मनोज आले. मनोज वरती 2 लगातारचे हल्ले आपल्याला चढवताना पाहायला मिळाले. टीमची धावसंख्या 22 ला 1, परंतु त्यामधल्या 21 धावा या एकट्याच्या सुशांत मोकाल या बॅटरच्या माध्यमातून आपल्याला येताना पाहायला मिळत आहेत. एक चांगल्या दर्जाची मॅच तुम्हाला सर्वांच्या भेटीला येताना पाहायला मिळते. 76 धावसंख्येचा पाठलाग करायचा आहे. पुढचा बॉल ओहो यावेळी अगदी पण पाहतोय टप्पा पडला आणि त्यानंतरला डॉट बॉल मैदानाच्या आतमध्ये आपल्याला इथून पुढे येताना पाहायला मिळतोय आणि त्यानंतर बॅटिंग करणाऱ्या टीमचा रिव्ह्यू आपल्याला पाहायला मिळतोय. तिसऱ्या पंचांची मागणी इथून पुढे केली जाते. तिसऱ्या पंचांच्या भूमिकेमध्ये जेपी पॅनलचे अभय पाटोळे सर मॅन फ्रॉम अंबरनाथ आपल्या समवेत जोडले जातील. वाहिनीची इथून पुढे घेतली जाईल मदत. डिसिजन पेंडिंग आपल्याला पाहायला मिळतोय. मनोज बाउंड ट्रॅक वरती होते. लगातारचे 2 षटकार त्यानंतर येस तिसऱ्या पंचांचा डिसिजन होतोय. इट्स अ फेअर डिलिव्हरी. आणखीन एक डॉट बॉल मैदानाच्या आतमध्ये आपल्याला इथून पुढे येताना पाहायला मिळेल. 2 षटकार आलेत त्यानंतरला हा तिसरा डॉट बॉल मैदानाच्या आतमध्ये येतोय. त्यामुळे इथून पुढे आता कमबॅक होईल का मनोज यांचं तेही पाहावं लागणार आहे. ओहो सफल झाले. त्यानंतर आडवी बॅट केली. क्रॉस बॅटेड केलेला फटका ऑन साइडला सुशांत मोकाल यांचा ब्रँडेड आणखीन एक दिमागदार षटकार. यस थँक्यू. 3 षटकार आपल्याला येताना पाहायला मिळत आहेत. 18 धावा अद्यापर्यंत मनोज याने खर्च केल्या आहेत. 28 ला 1 सध्याची परिस्थिती. 14 मध्ये अजूनही 48 ची गरज आहे. त्यामुळे ही मॅच अगदी आपण पाहतोय दोन्ही संघाच्या बाजूने अद्यापर्यंत तर आहे. षटकातील आपण पाहतोय. पुढचा बॉल
ओहो, याही वेळी अगदी आपण पाहतोय आक्रमण करायचं होतं, परंतु त्याही पलीकडे तितक्याचा संपर्क नाही करू शकले आणि त्यानंतर अगदी आपण पाहतोय डॉट बॉल मैदानाच्या आतमध्ये येताना पाहायला मिळतोय. मनोज यांच्या माध्यमातून 3 षटकार जरूर घेतले आहेत, परंतु महत्वाचे म्हणजे ते 2 डॉट बॉल हे फार महत्वाचे असणार आहेत. शेवटचा बॉल षटक क्रमांक 2 मार्गस्थ आहे. शेवटचा बॉल त्याच्यावरती केले आक्रमण. बिग हिट, लॉंग ऑनला क्लिअर करणारा व्हेरी मच निडेड षटकार. थँक्यू. मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय नवीन गोलंदाज बाउंड ट्रॅक वरती षटक क्रमांक 3 हाताळण्यासाठी अलिबाग एक्सप्रेस आर्यन खारकर मैदानाच्या आतमध्ये दाखल होताना पाहायला मिळत आहेत. यंदाचं ISPL मध्ये झालेलं सिलेक्शन आणि त्याच वेळेला मागच्या 3 हंगाम ज्याने खऱ्या अर्थानं गाजवलं. गत वर्षीचं रायगड प्रीमियर लीग ज्याच्या नावानं अगदी आपण पाहिलं गाजवताना ते गोलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल होताना पाहायला मिळत आहेत. आर्यन खारकर बाउंड ट्रॅक वरती दाखल झालेत. समोर अगदी आपण पाहतोय शुभम. पहिला बॉल आक्रमण केलंय, गॅप आहे तिथे, बॉल मिळणार नाहीये. वेगानं बॉल मार्गस्थ होताना पाहायला मिळतोय काउरिजनला. 1 बाउन्स ओव्हर द रोप. येतोय राहुल स्पोर्ट्स ब्रँडेड चौकार. थँक्यू. अगदी आपण पाहतोय पहिल्या बॉल वरती चौकारानं स्वागत केलं आर्यनचं. 11 मध्ये इथून पुढे 38 धाव संख्येची गरज. अद्यापर्यंत स्कोर कार्ड वरती 38 धावा बनल्या गेल्या आहेत. अर्धा टप्पा पार केलाय, अर्धा टप्पा इथून पुढे अजूनही पार करायचा आहे. 11 बॉल 38 धाव संख्येची गरज. पुढचा बॉल ओहो कुलाट टाकला होता. अलॉंग द विथ कार्पेट खेळण्याचा प्रयत्न. स्कोरच्या दिशेने बॉल मार्गस्थ होताना पाहायला मिळतोय. तिथे ओमकार महाडिक आहेत, बॉलची फेकी करतील. त्याआधी अगदी आपण पाहतोय 1 धाव मैदानाच्या आतमध्ये कंप्लीट केली जाते. एकाच्या मदतीने टीमची धावसंख्या 39 ला 1 सध्याची परिस्थिती. परंतु सुशांत मोकल अजूनही खेळपट्टीवरती आहेत. वैयक्तिक 11 चेंडूमध्ये 33 धावसंख्येवरती खेळत आहेत आणि इथून पुढे 10 मध्ये 37 धावांची गरज अजूनही असणार आहे. बॅटिंग करणारा संघ अगदी आपण पाहतोय स्मरण 11 या संघाला 10 बॉल 37 ची गरज. पुढचा बॉल गुड टप्प्याचा होता. अगदी आपण पाहतोय बॅट आडवी केली, क्रॉस बॅट केलेला फटका. तिथे खेळाडू आहेत ओमकार महाडिक, त्यांना बीट करून बॉल सीमारेषेच्या पलीकडे येतोय. आणखीन एक दमदार दर्जेदार दर्शनीय चौकार. थँक्यू. अगदी आपण पाहतोय चौकार आलाय. टीमची धावसंख्या 43 ला 1 सध्याची परिस्थिती. 9 बॉलचा खेळ अजूनही बाकी असणार आहे. 9 मध्ये जिंकण्यासाठी 33 धावसंख्येची गरज. पहा तिथे अगदी बाईक किंवा कार असेल आपल्या थोडीशी साईडला पण पार्क करायची आहे. थँक्यू. जाऊया मैदानाच्या आतमध्ये. 9 बॉल 33 ची गरज आहे अजूनही. अगदी आपण पाहतोय षटकातील पुढचा बॉल. ओ हो, ज्या वेगानं बॉल आला त्या वेगानं बॅट फिरवली आणि समोरच्या दिशेने खेळला फटका. सुशांत मोकल यांच्या बॅट मधून आणखीन एक दमदार षटकार. थँक्यू. अगदी आपण पाहतोय षटकार आलाय. टीमची धावसंख्या षटकाराच्या मदतीने पुढे झाली आहे. ती म्हणजे दाबळकावरती ते जाऊन पोहोचले 49 या आकड्यावरती. ओहो, आणखीन एक आक्रमण करायचं होतं. एलिव्हेशन आहे आणि त्याच वेळेला डिस्टन्स कव्हर करणारा आणखीन एक सुशांत मोकल यांच्या बॅट मधून दमदार राहुल स्पोर्ट्स ब्रँडेड षटकार.
येस, थँक्यू. सुशांत मोकल अगदी आपण पाहतोय वैयक्तिक 14 चेंडू मध्ये 49 धावसंख्येवरती खेळतात. अद्यापर्यंत बॅटिंग आपल्याला पाहायला मिळते. टीमची धावसंख्या 55 या आकड्यावरती. 7 बॉलचा खेळ बाकी असणार आहे. 7 मध्ये जिंकण्यासाठी 21 धावसंख्येची गरज. आर्यन खारकर अलिबाग एक्सप्रेस मैदानाच्या आतमध्ये आहेत, परंतु समोर रन मशीन सुशांत मोकल अगदी आपण पाहतोय. 7 बॉल 21 ची गरज. कुलाट टाकला होता आणि अगदी पण पाहतोय अलॉंग द विथ कार्पेट खेळण्याचा प्रयत्न. एक धाव घेतली गेली. दुहेरीचा प्रयत्न वेगाने झालाय आणि त्याही पलीकडे सुशांत मोकल यांचा अर्धशतक कंप्लीट होताना पाहायला मिळतो. टाळ्यांचा गजर करूयात. रायगड भूषण सुशांत मोकल पहिल्याच मॅच मध्ये अर्धशतक. थँक्यू. अगदी आपण पाहतोय का बॅटिंग केली आहे, परंतु इथून पुढे अजूनही सामना संपला नाहीये. 6 बॉलचा खेळ बाकी असणार आहे. 6 मध्ये जिंकण्यासाठी 17 धावसंख्येची गरज अजूनही आहे या मॅच मध्ये. आणि समोर अगदी आपण पाहतोय प्रीतम उमासरे मित्रमंडळ महाड हा संघ मैदानाच्या आतमध्ये गोलंदाजी करतोय आणि महाडचा संघ अगदी आपण पाहतोय कमबॅक करण्यासाठी जाणला जातो. त्यामुळे इथून पुढे आता 6 बॉल कशा पद्धतीने डिलिव्हर होतील मैदानाच्या आतमध्ये तेही पाहावं लागणार आहे. बाउंड ट्रॅक वरती अगदी आपण पाहतोय षटक क्रमांक 14 हाताळण्यासाठी ओमकार महाडिक मैदानाच्या आतमध्ये दाखल होताना पाहायला मिळते.